जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 7. 14 ब्रह्मांचा. समास 6. बद्धमुक्त निरूपण. या समासाच्या पहिल्या 17 ओव्यांमध्ये एक प्रश्न साधकाने विचारला आहे. तो प्रश्न असा: ब्रह्माचे निरूपण ऐकल्यावर आपणच ब्रह्म होऊन जावे असे वाटते. मठामंदिरात ब्रह्माचे निरूपण ऐकायचे आणि घरी गेल्यावर संसार करायचा, यात काय अर्थ आहे? श्री समर्थांच्या मते शिष्याने एक चुकीची गोष्ट मनात धरली आहे. कबीर कपडे विणत ते बाजारात विकत हे व्यवहार कबीर समाधी अवस्थेत करीत असत. विदेही अवस्थेत जनक कारभार करीत असत. अशी मुक्त पुरुषांची यादी या समासात समर्थ देतात. तसेच ज्यांचा मीपणा संपला आहे तोच मुक्त झाला असेही श्री समर्थ सांगतात. या समासात मुक्तांचे 4 प्रकार श्री समर्थांनी सांगितलेले आहेत. असा हा समास ऐकण्याच्या आधी सगळ्यांना विनंती, आराध्य परितोष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऐकूया दशक 7. समास 6. बद्धमुक्त निरूपण. श्रीराम अद्वैत ब्रह्म निरोपिले, जे कल्पनेरहित संचले, क्षण एक तदाकार केले, मज या निरूपणे, तरी म्या तदाकार व्हावे. ब्रह्मचे होऊनी असावे, पुन्हा संसारासी न यावे, चंचळपणे सर्वथा. कल्पनेरहित जे सुख, तेथ नाही संसार दुःख, म्हणून या तेची एक होऊन असावे. ब्रह्मची होई जे श्रवणे, पुन्हा वृत्तीवरी लागे येणे, ऐसे सदा येणे जाणे चुके नाकी. मने अंतरिक्ष जावे, क्षण एक ब्रह्मची व्हावे, पुन्हा तेथून कोसळावे वृत्तीवरी मागुते. प्रत्यावृत्ती सैरावैरा, किती करू येरझारा, पायी लावूनिया दोरा कीटक जैसा. उपदेश काळी तदाकार होता, पडे हे शरीर अथवा नेणे आपपर, ऐसे झाले पाहिजे. ऐसे नसता जे बोलणे, तेची वाटे लाजीरवाणे, ब्रह्म होऊन संसार करणे, हेही विपरीत दिसे. जो स्वये ब्रह्मची झाला, तो मागुता कैसा आला, ऐसे ज्ञान माझे मजला प्रशस्त न वाटे. ब्रह्मची होऊ न जावे, का ते संसारीच असावे, दोहींकडे भरंगळ व्हावे. किती म्हणूनी निरूपणी ज्ञान प्रबळे, उठो न जाता ते मावळे, मागुता कामक्रोध खवळे ब्रह्मरूपासी. ऐसा कैसा ब्रह्म झाला, दोहींकडे अंतरला, वोडगस्तपणेची गेला संसार त्याचा. घेता ब्रह्मसुखाची गोडी, संसारिक मागे वोडी, संसार करिता आवडी, ब्रह्मी उपजे मागुती. ब्रह्मसुख नेले संसारे, संसार गेला ज्ञानद्वारे, दोन्ही अपुरी पुरे एकही नाही. या कारणे माझे चित्त चंचल झाले दुश्चित्त, काये करणे निश्चित एकही नाही. ऐशी श्रोता करी विनंती, आता राहावे कोणे रीती, म्हणे अखंड माझी मती, ब्रह्माकार नाही. आता याचे प्रत्योत्तर, वक्ता देईल सुंदर, श्रोती व्हावे निरोत्तर, क्षण एक आता. झालं, हे 17 ओव्या झाल्या. इथे प्रश्न होता जो की मठमंदिरात आपण ब्रह्म ऐकायचं आणि घरी संसार करायचा जाऊन, हे साधकाला योग्य वाटत नव्हतं. असा हा तो प्रश्न मी सुरुवातीला सांगितला तसा. आता उत्तर ऐका समर्थांचं. ब्रह्मची होऊन जे पडिले, तेची मुक्त पदास गेले, येरते काय बुडाले व्यासादिक. श्रोता विनती करी पुढती, शुको मुक्तो वामदेवो वा हे श्रुती.
दोघेची मुक्त आधी अंती बोलत असे. वेदे बद्ध केले सर्व, मुक्त शुक वामदेव. वेदवचनी अभाव, कैसा धरावा. ऐशा श्रोता वेदाधारे, देता झाला प्रत्योत्तरे. दोघेची मुक्त अत्यादरे, प्रतिपाद्य केले. वक्ता बोले या उपरी, दोघेची मुक्त सृष्टीवरी. ऐसे बोलता उरी, कोणास आहे. बहु ऋषी बहुमुनी, सिद्धयोगी आत्मज्ञानी. झाले पुरुष समाधानी, असंख्यात. याही वेगळे थोर थोर, ब्रह्मा विष्णू महेश्वर. आदी करून दिगंबर, विदेहादिक शुक वामन. वामदेव मुक्त झाले, येर हे अवघेची बुडाले. या वचना विश्वासले, ते पढत मूर्ख. खूप मोठी यादी दिलेली आहे श्री समर्थांनी, की जो संसार करतोय तरीही ब्रह्म होऊन राहिलेला आहे. जशी मी 2 उदाहरणं सुरुवातीला सांगितली, समर्थांचीच होती ती. तरी वेद कैसे बोलिला, तो काय तुम्ही मिथ्या केला. ऐकून वक्ता देता झाला प्रत्युत्तर. वेद बोलिला पूर्वपक्ष, मूर्ख तेथेची लावी लक्ष. साधू आणि व्युत्पन्न दक्ष, त्यास हे न मने. तथापि जरी हे मानले, तरी वेद सामर्थ्य बुडाले. वेदांचेनी उद्धरिले, न वचे कोणा. वेदांगी सामर्थ्य नसे, तरी या वेदास कोण पुसे. म्हणून वेदी सामर्थ्य असे, जन उद्धारावया. वेदाक्षर घडे जासी, तो बोली जे पुण्यराशी. म्हणून वेदी सामर्थ्यासी, काय उणे. वेदशास्त्र पुराण, भाग्ये झाली या श्रवण. तेणे होई जे पावन, हे बोलती साधू. श्लोक अथवा श्लोकार्ध, नाही तरी श्लोकपाद. श्रवण होता एक शब्द, नाना दोष जाती. वेदशास्त्री पुराणी, ऐशा वाक्याच्या आईणी. अगाध महिमा व्यासवाणी, वदोन गेली. एकाक्षर होता श्रवण, तत्काळची होई जे पावन. ऐसे ग्रंथाचे महिमान, ठाई ठाई बोलिले. दोही वेगळा तिजा नुद्धरे, तरी महिमा कैंचा उरे. असो हे जाणीजे चतुरे, येरा गथा गोवी. वेदशास्त्रे पुराणे, कैसी होती अप्रमाणे. दोघां वाचून तिसरा कोणे, उद्धरावा. म्हणसी काष्ठी लागोन पडिला, तोची एक मुक्त झाला. शुक तोही अनुवादला, नाना निरूपणे. शुक मुक्त ऐसे वचन, वेद बोलिला हे प्रमाण. परी तो नव्हता अचेतन ब्रह्माकार. अचेतन ब्रह्माकार असता शुक योगेश्वर. तरी सारासार विचार बोलणे न घडे. जो ब्रह्माकार झाला, तो काष्ट होऊन पडिला. शुक भागवत बोलिला, परीक्षिती पुढे. निरूपण हे सारासार, बोलिला पाहिजे विचार. धांडोळावे सचराचर, दृष्टांता कारणे. क्षण एक ब्रह्मची व्हावे, क्षण एक दृश्य धांडोळावे. नाना दृष्टांती संपादावे, वगतृत्वासी. असो भागवत निरूपण. शुक बोलिला आपण, तया अंगी बद्धपण लावू नये की. म्हणून बोलता चालता, निचेष्टित पडिले नसता. मुक्ती लाभे सायोज्यता, सद्गुरु बोधे. एक मुक्त एक नित्यमुक्त, एक जाणावे जीवनमुक्त. एक योगी विदेहमुक्त, समाधानी. सचेतनते जीवनमुक्त, अचेतनते विदेहमुक्त. दोही वेगळे नित्यमुक्त योगेश्वर जाणावे. स्वरूप बोधे स्तब्धता, ते जाणावी ताटस्थता. ताटस्थता आणि स्तब्धता हा देहसंबंधू. येथे अनुभवासी कारण, येर सर्व निक कारण. तृप्ती पावावी आपण, आपुल्या स्वानुभवे. कंठमर्याद जेविला, त्यास म्हणती भुकेला. तेणे शब्दे जाजावला, हे तो घडेना. स्वरूपी नाही देहो, तेथे काहीसा संदेहो. बद्धमुक्त ऐसा भावो, देहाच कडे. देहबुद्धी धरून चिंती, मुक्त ब्रह्मादिक नव्हेती. तेथे शुकाची कोण गती.
मुक्तपणाची. मुक्तपण हेची बद्ध, मुक्तबद्ध ते अबद्ध, सस्वरूप स्वतः सिद्ध, बद्ध ना मुक्त. मुक्तपणाची पोटी शिळा, बांधता जाई जे पाताळा, देहबुद्धीचा आगळा, स्वरूपी न साहे. मी पासून सुटला, तोची एक मुक्त झाला, मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त. जयास बांधावे ते वाव, तेथे कैंचा मुक्त भाव, पाहो जाता सकळ वाव गुण वार्ता. तत्वज्ञाता परमशुद्ध, तयासी नाही मुक्तबद्ध, मुक्तबद्ध हा विनोद माया गुणे. जेथे नामरूप हे सरे, तेथे मुक्तपण कैंचे उरे, मुक्तबद्ध हे विसरे विसरलेपणे. बद्ध मुक्त झाला कोण, तो तरी नव्हे की आपण, बद्ध का जाणावे मी पण, धरत्यासी बाधी. एवम हा अवघा भ्रम, अहंतेचा झाला श्रम, मायातीत जो विश्राम सेविला नाही. असो बद्धता आणि मुक्तता, आली कल्पनेच्या माथा, ते कल्पना तरी तत्वता साच आहे. म्हणून हे मृगजळ, माया नाथिले आभाळ, स्वप्न मिथ्या तत्काळ, जागृतीसी होय. स्वप्नी बद्ध मुक्त झाला, तो जागृतीस नाही आला, कैंचा कोण काय झाला काही कळेना. म्हणून मुक्त विश्वजन, जयासी झाले आत्मज्ञान, शुद्ध ज्ञाने मुक्तपण समूळ वाव. बद्ध मुक्त हा संदेहो, धरी कल्पनेचा देहो, साधू सदा निसंदेहो, देहातीत वस्तू. आता असो हे पुढती, पुढे राहावे कोणे रीती, तेची निरूपण श्रोती, सावध परिसावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बद्ध मुक्त निरूपण नाम समास षष्ठ. श्रीराम